Hi guys, welcome back to the channel. My name is Vaishnavi and you're watching Vaishnavi's Miracle. तर ही माझी फ्रेंड अश्लेषा. तर थोडंसं इंट्रोड्यूस करतेस का तुला? So my name is अश्लेषा. कशाला इंट्रोड्यूस करायचं बस झालं कळलं. व्हिडिओचा थंबनेल व टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल ही व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर त्याचा टॅग आपण हिने सजेस्ट केला आपल्याला, तर हिच्यासाठी एक मोठ्या टाळ्या. तर ही मला ट्राय करवणार आहे बुलडाकचा रामेन. दाखव कोणता फ्लेवर आणलास तू माझ्यासाठी. सो हा फ्लेवर आहे, सो मी ऑलरेडी ट्राय केला आहे अँड इट इज द बेस्ट फ्लेवर. ह्याच्यामध्ये अजून पण फ्लेवर्स येतात बट हा सगळ्यात बेस्ट आहे. एव्हरीवन हू इज वॉचिंग दिस शुड ट्राय दिस फ्लेवर. सो आम्ही आज हा ट्राय करणार आहे. वैष्णवीचा फर्स्ट टाइम आहे हा ट्राय करायचा. सो लेट्स सी तिचे रिॲक्शन बघू. प्लस आमच्याकडे किमची सुद्धा आहे जी लाईक एक पिकल टाईप असते कोरियामध्ये. ॲक्च्युली याचं पॅकेट मी ऑलरेडी ओपन करून हे जारमध्ये ठेवलं आहे. सो लेट्स ट्राय आणि तिची रिॲक्शन बघू. ॲक्च्युली माझं पण फर्स्ट टाइम आहे किमची ट्राय करणं. सो लेट्स सी हाऊ इट गोज. मी किमचीसाठी तरी एक्सायटेड आहे पण रामेनसाठी मी खूप घाबरली आहे कारण मी असं ऐकलं ते खूप स्पायसी असतं. तर ॲक्च्युली जे 2x असतं ते ॲक्च्युअलमध्ये खूप स्पायसी असतं बट हा इज लाईक की इंडियन स्पाइस आपण टॉलरेट करू शकतो एवढा आहे. स्पायसी तर आपण मालवणी लोक खातोच आणि महाराष्ट्र नाव तर खातोच आपली स्पायसी. तर बघू हे कितपत मी झेलू शकते. चल तर मग आता अश्लेषा आपल्याला रेसिपी दाखवेल हे कसं बनवायचं. तर चला आपण बघूयात हे कसं बनवतात. आम्ही मला सगळं दाखवणार आहे की हे कसं बनलं जातं. इट्स व्हेरी सिम्पल. याच्यामध्ये ऑलरेडी सिझलिंग सॉसेस हे असतात पण थोडं बॉईल व्हायला वेळ लागतो. इट्स नॉट लाईक मॅगी, थोडं हे वेळ लागतं बॉईल व्हायला. सो आपण किचनमध्ये जाऊन बघूया हे कसं बनतं ते. पाहिजे याचा कलर खूप क्यूट आहे ना. या म्हणून हा बेस्ट आहे. फेवरेट पिंक अँड इट इज द बेस्ट. चल किचनमध्ये चला, लेट्स गो. सो गाईज आम्ही आता किचनमध्ये आलो आहोत आणि अश्लेषा सुरू करते प्रोसेस तिची रामेन बनवायची. तर चला बघूया ही कशी रामेन बनवते आणि आपण खाऊया. सो इट्स बेसिकली जसं आपण मॅगी बनवतो तसंच बनवायचं आहे. काही कष्ट नाही आहे त्याला. जास्त मोठा टोप आहे ना, मतलब जास्तच लाईक जेवढं रामेन मोठा आहे तेवढा तो टोप आहे. सो आम्हाला अंदाज कळत नाहीये पाण्याचा बट तरी पण आम्ही अंदाजे टाकलाय. सो ही आहे ती रामेन जी आपण ट्राय करणार आहे. इफ यू कॅन सी फुल डार्क. लेट्स गो. ओपन कर. पहिल्यांदा मी रामेन बघते आतून मला कशी दिसते. ही थोडी हार्ड असते अँड हा तुमचा एक टाइमचा लंच किंवा डिनर असू शकतो. तर आपण ह्याच्यात डायरेक्ट आता टाकणार आहे. सो हे दोन सॉसेस आहेत. हा थोडा स्पायसी सॉस आहे. सो हे थोडं स्पायसी बनवतं या रामेनला. आणि चीज पावडर जे बॅलन्स करतं स्पाइसला. सो आपण टाकूया. स्पून देऊ ना तुला मी. ठीक आहे, परफेक्ट. सो हा आपल्याकडे खूप मोठा चमचा आहे. तिथे आपण बनवणार आहे. थोडा वेळ उकळून घेऊया. लाईक उकळून थोडी शिजूया ती रामेन. मग आपण हे सॉसेस टाकणार आहोत. सो लेट्स वेट. सो हे रामेन शिजले आहे. सो आपण जास्त पाणी झालंय जसं मी तुम्हाला सांगितलेला अंदाज आला नव्हता आम्हाला बिकॉज ऑफ दॅट टोप. सो आम्ही आता थोडं नूडल्स काढणार आहेत ह्याच्यामध्ये जे वैष्णवी करणार आहे हे कष्ट. सो हे नूडल्स काढून आपण परत थोडा वेळ त्यांना करायचं आहे. म्हणजे लाईक इट्स लाईक दोन प्रोसेस असतात. तुम्ही एकतर हे स्नेझिंग पावडर आणि टाकून डायरेक्ट मिक्स करू शकता आणि एकतर तुम्ही गॅसवर. पण जर तुम्ही गॅसवर टाकून हे केलं थोडं कमी स्पायसी होईल. सो आपण चला करूया. प्रोसेस खूप लॉंग प्रोसेस आहे. गरम आहे ना, फडफड. सगळं पाणी काढून नूडल्सची हालत अशी केली दिसते का ना. काय करायचं हे आम्हाला एवढं डोकं आहे की मी ऑलरेडी ह्याच्यात असं ह्याच्याने पाणी काढलेलं बट देन मी परत हा टोप पाडायचा ह्याच्यात ओतला. एवढं जास्त डोकं आहे.
हे आता पाणी काढून झालंय. आता हे सीझनिंग्स टाकायचे. हा पहिला आपण चीज पावडर टाकूया. टाकू. टाकून झालंय आपलं. आता आपण हे सॉस टाकणार. डेंजर सॉस. Look at the color guys, oh my god, एकदम डेंजर लाल काळा असा कलर आहे याचा. सोया सॉस सारखा दिसतो राईट. तर आता अपडेट देते काय चाललंय. रामेनमध्ये आपण टाकल्या चीज पावडर आणि स्पायसी सॉस. जो कोणता होता मला नाव नाही माहीत, अश्लेषाला माहिती असेल. तर तिने सॉस टाकलेला त्यामुळे ती आता हात धुवायला गेली आहे. कारण जसं की ती म्हणाली की ते खूप स्पायसी असतं आणि याचा हात जर तुमच्या चुकून माकून डोळ्या वेळेला लागला तर मग आली. सो आणि आपण आता पुलाव पण भाजून घेणार आहे. भाजून येतेच टू ट्राय इट विथ किमची. तोपर्यंत सर्विंग बाउल सांगितलं. हे अशा प्रकारे आपले डिनर लंच जे काही ब्रंच करणार आहोत त्याचे थोडे चिवी असतात. सो दिस आर द चॉपस्टिक्स जे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. बेस्ट वे ऐसे ले लो राउंड करो और खाओ. मी पुलाव आणते तोपर्यंत बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवू. सो हा आपला आहे पुलाव सकाळी बनलेला सोयाबीन पुलाव. आता थोडा गरम करून घेतो. ओके सो बाजूला पुलाव सुद्धा ठेवलाय ऑल सेट. रामेन पण बनतंय. तर बघूया. खूप प्रोसेस रामेनची आहे म्हणजे असं रेडी टू ईट फूड आहे पण बनवायला तरी तितकीच मेहनत लागते ना थोडीफार. भात झाला का? सोया का खाऊ तर तुझं काढून घे ना त्या. देऊ तुला? नाही. डिफिकल्ट होता है हे टाकायला. सो या फायनली हातात आली आहे आमच्या. वैष्णवीच्या हातात आली आहे फर्स्ट टाइम. हातात तर आलीच आहे पण आता लवकरच पोटात सुद्धा जाणार आहे. सो आपली ही क्यूटची रामेनवाली प्लेट आहे रेडी. रामेन पण आहे, किमची पण आहे आणि पुलाव पण आहे. तो नंतर खाऊया. आधी एवढं बघूया. थम्सअप टाईम. थम्सअप विच इज ॲब्सोल्यूट मॅन्डेटरी. सो हा टेबल थोडासा छोटा पडतो आहे म्हणून आता मोठ्या टेबलवर स्विच केलं. स्वतः पूर्ण आपला ॲपेटायझिंग मेन्यू रेडी. किती ॲपेटायझिंग वाटतं ना. सो आमचा फुल प्लॅटर रेडी आहे. अश्लेषा सांग काय काय आहे कारण सगळं तुझं. सो ह्याच्यात रामेन आहे जी आम्ही तुम्हाला दाखवली आहे. मग किमची आहे. थम्सअप आहे साईडला. प्लस पुलाव घेतलाय आम्ही जो की आम्हाला किमची सोबत ट्राय करायचा आहे. सो लेट्स ट्राय. सो सुरू करूया. पहिलं रामेन टेस्ट करूया. वैष्णवी फर्स्ट टाइम टेस्ट करते. सो आपण तिचे रिॲक्शन बघू. तिला कशी वाटते ती, तिला आवडते की नाही. स्पायसी जेवढी मी घाबरलेली तितकी अजिबात नाही. मस्त. एवढं तरी आपल्याला टॉलरन्स आहे. काय काय लोकांना लागू शकतं. ऍक्च्युली तो चीज पावडरचं ते असं वेगळं चीज लागते ना त्याने खूप मजा येते. म्हणजे मला असं वाटतं चीज पावडरमुळे थोडा स्पायसीनेस ह्याचा कमी झाला ना. थोडा बॅलन्स होतो त्याचा. या
खूप छान. तुम्ही पण कोणी आजपर्यंत ट्राय नसेल केलं तर नक्की करा, खूप बेस्ट आहे. आणि प्रोसेस थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे पण फार इझी आहे. टाइम कन्झ्युमिंग इन सेन्स लाईक 10 मिनिट्स तर तुम्हाला वेट करायलाच लागणार. आणि ही मॅगी नाही लगेच शिजत नाही, 2 मिनिट में नाही बनतीये. मला ना आधी खूप टेन्शन आलेलं, हे कोकवीक तयार करूशी वाटले आधीपासून, असं वाटलं खूप स्पायसी लागेल, खूप स्पायसी लागेल. पण हे खूप सॉर्टेड आहे. स्केर्ड ऑफ इट, तिला वाटलं एकदम स्पाइस हाय असणार आहे, बट ही बेस्ट आहे. आणि त्याच्यात एक च्युईनेस आहे ना, तो खूप छान लागतोय, खूप छान लागतोय. चीअर्स. बेस्ट कॉम्बो ना. इट इज ॲक्च्युली बेस्ट. आणि ही मॅगी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा, बिकॉज ही रामेन्स मध्ये सगळ्यात बेस्ट आहे. आणि कलर पिंक आहे यार. या गर्ल्स तुम्ही तर नक्की नक्की ट्राय करा. सो चॉपस्टिक्सने खाऊन बघू आपण आता. सो मी चॉपस्टिक्सने नाही ट्राय केलंय कधी. मी एकदा खाल्लं होतं, मला जमलं होतं, तर बघू. मला काही जमत नाहीये चॉपस्टिक्सने, सो आपण बघू जमतंय का. एवढीशी साली तुम्ही बघू शकता. येस, येऊन सुरू आहे. चलो. I have no idea how to eat by chopsticks. चॉपस्टिक्सने खायला जास्त मजा येते. या येते, बट मला येत नाही चॉपस्टिक्सने. हे बघ, तुला फक्त असं करायचं, हे ओपन, ह्याचा टाक, लॉक. येस. I can't. चॉपस्टिकने खायला मजा येते. आपण अजून एक हे करू शकतो. जस्ट टेक लाईक दिस अँड रोल. म्हटली आम्हाला चॉपस्टिक्स येत नाही, तो मी ट्राय नाही करणार आहे. नेक्स्ट टिश्यू पेपर मला हात घेतलेला. या तो पण तो मी ट्राय केलेला, पण तो एवढा वर्क नाही करतो पण नाही. पण ते चॉपस्टिक्स वुडनचे असेल तर ते वर्क. मला त्याने खायला मजा येते. आता आपण हे नॉर्मल वाले ट्राय केलं. नेक्स्ट टाइम आपण 2x वाले पण ट्राय करणार आहोत. ते जास्त स्पायसी आणि तेव्हा मी चॉपस्टिक्सने ट्राय करेन. आय होप मी तेव्हा शिकली असेल चॉपस्टिक्सने. कॅन सी हे ऍक्च्युअल मध्ये चिली आहेत, सो तुम्हाला ते खूप छान लागू शकतं. किमची राईस ट्राय करूया. एक्साइटेड होऊन आपण किमची ट्राय करू. आता किमची मी स्वतः फर्स्ट टाइम ट्राय करते, सो आय हॅव नो आयडिया. तर हा आमच्याकडे नशिबाने आज पुलाव रेडी होता, असा काही प्लॅन नव्हता. तर मम्मीने ऑलरेडी बनवून ठेवला सोया पुलाव. तर ही किमची आहे जी अश्लेषाने आणली आहे. कसं याच्यात डायरेक्ट घाललं ना आपण. हेच लाईक पिकल तुम्ही बघू शकता. पिकल आहे, पिकल टाईप आहे. आणि याच्यामध्ये कॅबेज किंवा रॅडिश हे सगळं. आणि ही दोघांची फर्स्ट टाइम आहे. बघू आता दोघांचे डेंजर एक्सप्रेशन बघू. सुरू कर. आपण हे राईसवर थोडं घेणार आहे, लाईक सो. राईसवर थोडं राईस. काय हे सोयाबीन पुलाव आहे. सो स्पीचलेस झाली आहे कम्प्लिटली. एक्सप्रेशन्स बघा तिथे फक्त आता. ऍक्च्युली पर्सनली मला हे अजिबात आवडली नाही. नाही आवडलं. मी ऑलरेडी ते मिक्स केलंय त्यात. ओ माय गॉड. ट्राईड. खूप स्ट्रॉंग आहे. कमी करते थांब आधीच थोडं. हा त्याचा अरोमा मला येतोय, स्ट्रॉंग येतोय. स्ट्रॉंग आहे. कमी घेतल्यावर ठीक लागते, छान लागते. ट्राय कर एकदा कमी घेऊन. आय थिंक ऍक्च्युअल मध्ये केलंय. छान वाटलं. राईस बरोबर छान झालं. तू पण एकदा कमी बघ टेस्ट. त्याचा फ्रेग्रन्स आहे ना, अरोमा त्याचा खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग. तर तू कमी बरोबर ट्राय करतेस ना. ऍक्च्युअल या तर म्हणजे हा
म्हणजे थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये खावा आणि राईसची क्वांटिटी राईसवरच खातात का हे फक्त? राईस किंवा सुशीज अँड ऑल. ओके. आपल्याला एवढं नशीब आत्ता कळलंय की कमी करायचं असते ह्याची क्वांटिटी आणि जे ज्याच्यावर पण खावाल त्याची क्वांटिटी थोडी हाय ठेवा. मी नुसतं ट्राय करून बघते किमची कसं लागतंय. करू ना. खाताना एवढी स्ट्रॉंग नाही वाटत आहे पण तरी कशावर तरी खावा. अशी नुसती खाऊ नका, पोट खराब होईल. ऍक्च्युअली. आणि इंडियन स्पॉटच्या अकॉर्डिंग हे थोडं तुम्हाला स्टार्टिंगला नाही आवडेल बट नंतर जसं तुम्ही 1-2 वेळा ट्राय कराल तसं तुम्हाला आवडत जाईल ते. घरी नका देऊ सुरुवातीला, घरी नाही आवडणार कदाचित. फॅमिली पॅरेंट्सला अजिबात नाही आवडणार. ते तोंडावर फेकून मारतील तुमच्या, ते तोंडावर फेकून मारतील तुमच्या. कारण याची प्राइस किती होती किमचीची? किमची 200. अच्छा. तर आधी 200 ते आधीच तुम्हाला देणार आहेत मुश्किलनी. त्यात तुम्ही त्यांना असं काहीतरी 200चं द्याल तर आधी स्वतः ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर घरच्यांना जरूर द्या. हे रामेन 120ला आहे. जर तुम्ही तुमच्या आसपास भेटू शकते जर तुम्ही प्रॉपर मुंबईमध्ये राहतात तर. सो आणि नाहीच तर यू हॅव टू गो टू टाउन टू गेट इट. थोडा कोक रिफिल करते मी. खूप पिऊसा वाटतं. तुम्ही पण नक्की सांगा की तुम्ही कोणते कोणते रामेन ट्राय केलेत, म्हणजे आम्ही तसं करू. तू टोटल किती रामेन ट्राय केलेस? मी 4 टाईपचे रामेन ट्राय केले. एक जो ब्ल्यू वाला आहे तो एकदम बेकार लागतो. सो तो फिश असतात त्याच्यामध्ये, ड्राय फिश अँड ऑल. सो ते तर तुम्ही ट्राय करूच नका. ब्ल्यू पॅकमध्ये येतं ते, बिलकुल ट्राय नाही करायला पाहिजे. आपल्याला फोटो भेटला तर इकडे असं साईडला फोटो आपण लावू त्याचा. फोटो लावू आम्ही. प्लस एक येल्लोवाली बुलदागची, ती पण छान टेस्ट करते, ती ओकेशी आहे. पण चीजवाली आहे का? मी असं बघितलं होतं. या चीज आहे त्याच्यामध्ये बट ती थोडी एवढी चांगली नाही आहे, बेस्ट आहे. सेकंड ह्याच्यामध्ये मोस्टली हे चिकनचेच आहेत. जेवढे हे चिकनचेच आहेत, फ्लेवर्स चिकनचं आहे. आणि किमची फ्लेवर पण खूप छान आहे. मला पर्सनली किमची फ्लेवर खूप आवडतं. किमची फ्लेवरची जी नूडल्स आहेत पर्सनली मला खूप जास्त आवडतात. ही किमची मला स्टार्टिंगला जास्त घेतली म्हणून मला आवडलं नाही बट देन ॲज वैष्णवी टॉक थोडी घ्यायला पाहिजे. सो तसं करून ती खूप छान लागली. आणि हे पण चिकन फ्लेवर आहे का? हा पिंकवाला पण? या ठीक आहे. मग व्हेजिटेरियन्स आउट देअर तुम्ही लक्ष द्या, कारण चिकन ग्रीन सिम्बॉल तेच घ्या तुम्ही. आणि म्हणजे व्हेजमध्ये तर फक्त किमचीच आहे. अच्छा. ओके. म्हणजे त्यांना एकच ऑप्शन आहे. ओके. जर तुम्ही स्टोअरमध्ये गेला आणि जास्त जर काही ऑप्शन भेटले तर युअर लक. आणि नेक्स्ट टाइम आपण तब्बुकी ट्राय करणार आहोत. ओके. ते पण मी खूप ऐकलं त्याचं. ते पण एकदम चिव आणि छान असतं. ते ट्राय करणार आहे नेक्स्ट टाइम. या मला आवडेल ते ट्राय करायला. मी त्याचे खूप व्हिडिओज बघितले होते. आणि के-ड्रामा सुशी पण ट्राय करणार आहे. तब्बुकी सोबत आपण सुशी ट्राय करणार आहोत. सुशी रेडी टू मेक येते का की ती आपल्याला ऑर्डर करायला लागेल? ठीक आहे. मग आपण सुशी नेक्स्ट टाइम ऑर्डर करू आणि त्याचं रेडी टू मेक घेऊन छान असं प्लॅन करू परत. आणि तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करा, मग असेच अजून व्हिडिओज भेटतील. आणि हिला सगळं माहिती असतं. ही आता हॉटेल मॅनेजमेंट करते तर फूड म्हणजे हिचंच आहे आता डिपार्टमेंट. हिला सगळं त्याबद्दल माहिती आहे. तर तुम्हाला इन जनरली कोणती रेसिपी वगैरे हवी असेल तर हिच्याकडे जाऊन घेऊ शकता तुम्ही. मी हिची इन्स्टा आयडी टाकून देते हवी तर काय डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हा लाईक थोडीफार आयडिया आहे मला कोरियन फूडची, बिकॉज मी 1 वर्ष झालं ट्राय करत आहे. आणि आजकाल खूप ट्रेंडिंगला आहे, क्रेज आहे. सो तुम्ही कोरिया तर जाऊच शकत नाही, सगळेच नाही जाऊ शकत. जे जाते ते वेल अँड गुड. जर जाणार असेल तर प्लीज मला हे ओरिजिनल आणून द्या प्लीज. आणि नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि लाईक पण करून जावा. लाईक करायला विसरू नका. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय. आणि हा आमचा पहिला कोलॅबोरेशन होता. तुम्हाला अजून हवे असतील तरी आम्हाला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आम्ही अजून. आणि तुम्ही सजेस्ट पण करा की तुम्हाला काय टाईपचे व्हिडिओ पाहिजे. आपण ब्युटीवर किंवा स्किन केअरवर एक सगळ्या टाईपचे व्हिडिओ बनवणार आहोत. प्लस ब्लॉग्स बनवणार आहोत आपण, असे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. सो ते पण आपण ब्लॉग्स बनवू. आणि हर मंडेला आय थिंक हा ब्लॉग होईल किंवा सॅटर्डे संडेला ब्लॉग पोस्ट होईल. मोस्टली मंडेला किंवा सॅटर्डे संडेला. आम्ही शूट ऍक्च्युअली मध्ये मंडेला करतो ऍक्च्युली, कारण आम्हाला वेळ थोडा शेड्यूल आमचा बिझी असतो. खूप बिझी असतो. आता अजून होणार आहे 1 तारखेपासून. हा खूप जास्त. बिकॉज मग मला दुसऱ्या सिटीमधून हा व्हिडिओ शूट करायला मला लिटरली एक सिटीमधून या सिटीमध्ये यायचं लागणार आहे. जस्ट तुम्हाला एंटरटेन करायला. सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. चला तोपर्यंत आम्ही खातो. कधीपासून आम्ही खायची वाट बघतो. पटापट आपण संपवू. चलो.
खाना खत्म हो चुका है थैंकफुली. किमची थोड़ी रह गई है, इट्स फाइन. कोक भी रह गया थोड़ा, वो खत्म हो जाएगा. हा मराठीत बोलत होतो ना आम्ही. हा तर मग सगळं जेवण वगैरे आमचं आता झालं. जेवण जे काय होतं ते लंच ब्रंच ब्रेकफास्ट जे काही, हा तर ते झालं आमचं खाऊन. खूप टेस्टी होतं. आता पोट पण एकदम छान भरलं आणि काही असं हेवी नाही वाटत आहे, छान वाटतं, मस्त सॉर्टेड. बट जर तुम्ही 2 जण खात असाल तो पॅक तर तुम्हाला एवढा हेवी नाही वाटणार. बट 1 जण खात असेल तर शॉली हेवी ऍक्च्युली, कारण तो अख्खा एक बोल भरून जातो. म्हणजे आमचे 2 झाले होते तर तुमचा एक मोठा बोल भरेल. येस. आणि तुम्हाला अजून अशाच व्हिडिओज हव्या असतील किंवा तुम्हाला अजून कोणते फ्लेवर्स हवे असतील की आम्ही ट्राय करावं तर मग अश्लेषा आपली आहेच, ती प्रोव्हाइड करेल आपल्याला. जो कोणता फ्लेवर तुम्ही बोलाल ती कुठून पण आणेल नक्की. सो असा कोणता फ्लेवर तुम्हाला वाटतोय जो इंडियामध्ये रेअर आहे आणि तुम्हाला हवं असेल की आम्ही तो ट्राय करू तर आम्ही तो नक्कीच ट्राय करू, कारण अश्लेषा आपल्याबरोबर आहेच. या सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ गाईज. शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला ज्यांना असं कोरियन फूड आवडतं त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. आणि कोणी ते के ड्रामा वाले, के पॉप वाले, BTS वाले आणि कोणते पिंक सारांगे, हा ते सगळे वाले जे फॅन्स असतील पर्पल हार्ट वाले त्या सगळ्यांनी नक्की हा व्हिडिओ, ते नसतील तरी तुमचे फ्रेंड्स असतील तरी त्यांना हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. येस. सो तुम्हाला अजून व्हिडिओज हव्या असतील तर गाईज नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओज लवकरच आम्ही अपलोड करू पटापट. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण व्हिडिओज खूप लवकरच येणार आहेत तुम्हाला एंटरटेन करायला. सो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला सांगा हे चॅनल आमचं सबस्क्राईब करायला प्लीज. येस. ओके चलो बाय बाय. बाय.